दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। नांदेडमध्ये दौऱ्या दरम्यान मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडलेली आहे। अचानक त्यांना चक्कर आली। डॉक्टरांकडून तपासणी देखील करण्यात आलेली आहे। डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे। मनोज जरांगेंची तब्येत बिघडलेली आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। आता डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे। नांदेडमध्ये दौरा होता मनोज जरांगे पाटलांचा आणि याच दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली। अचानक या दौऱ्यादरम्यान त्यांना चक्कर आली आणि लगेचच डॉक्टरांना देखील बोलावण्यात आलं। डॉक्टरांकडून तपासणी केली आणि आता डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे। आपण बघतोय की मनोज जरांगे पाटलांचा आता आगामी काळात मोठा दौरा आहे। विशेषतः त्यांच्या मुंबईच्या दौऱ्याकडे, मुंबईच्या आंदोलनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच पूर्वी अनेक ठिकाणी ते स्वतः जाऊन दौरे करतायत। समाज बांधवांना या मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करतायत। त्याच अनुषंगाने नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटलांचा दौरा होता आणि याच दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटलांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना अचानक चक्कर आल्यानं डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय। योगेश लाटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। योगेश, काय अपडेट्स? सौरभ, आपल्या सर्वांना जसं माहित आहे की जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा आता मुंबईच्या दिशेनं नेण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी ते मराठवाड्यातील सर्व गावं पिंजून काढत आहेत। लोकांना मुंबईला येण्यासाठी आवाहन करत आहेत। तसंच त्यांचा ते आज नांदेडमध्ये आले। काल रात्री त्यांनी एका छोट्याशा गावामध्ये एक मोठी सभा घेतली। त्यानंतर ते आज नांदेड शहरात आले। शहरात आल्यानंतर विश्रामगृहावरती ते असताना त्यांना थोडीशी चक्कर आली। चक्कर आल्यानंतर तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे की आपण फार फिरू नये, आपल्याला विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। सध्या मनोज जरांगे पाटील हे विश्रांती घेत आहेत, परंतु त्यांचा निर्धार आहे की ते मराठा समाजासाठीच काम करत राहणार आहेत आणि फार विश्रांती घेणं शक्य नसल्याचं ते डॉक्टरांना म्हणाले। एकूणच त्यांच्या तब्येतीला धोका जरी नसला तरी त्यांना आराम करण्याची गरज असल्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलाय। निश्चितच योगेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।